मित्रांनो, या ठिकाणी आपण टी-एट भरतीसाठी जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत बघा, या ठिकाणी पेपरला कोणते प्रश्न विचारले जातात त्याचा अभ्यास करून आपण या ठिकाणी प्रश्न बनवलेले आहेत. अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी आपला टॉपिक असणारे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे पहा. प्रश्न क्रमांक 1 आहे, कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेत होती. तर वाक्याचा प्रकार आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. मित्रांनो, याचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 केवल वाक्य. तर बघा, ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असतं त्याला केवल वाक्य असं म्हटलं जातं. बरोबर? या ठिकाणी पहा, ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश म्हणजे कर्ता आणि एकच विधेय असतं म्हणजे क्रियापद, त्याला केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य असं म्हणतात. दिलेल्या वाक्यामध्ये बघा, ती हे उद्देशून आणि होती हे काय आहे, विधेयक आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, निमंत्रण आले तर मी येईन हा वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर आपल्याला माहिती बघा, जर तरचं वाक्य आलं तर संकेतार्थी आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर होतं. पहा, दिलेल्या वाक्यामध्ये क्रियापदाचा अर्थावरून अमुक केले असते तर अमुक झालं असतं अशी अट किंवा संकेत अर्थ निघतो तर त्याला संकेतार्थी वाक्य म्हणतो. संकेतार्थी वाक्य मित्रांनो जर तरने जोडलेले असतात. संकेतार्थी वाक्य बघा मिश्र वाक्य असतं. मित्रांनो, या व्हिडिओची PDF डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली बघा, त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की टेलिग्रामवरून आपली PDF डाउनलोड करा. त्याचसोबत बघा, तुम्हाला जे काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुस्तकाच्या लिंका दिसतात किंवा प्रॉडक्टवर क्लिक केल्यानंतर जे काही पुस्तकाचे लिंक आहेत त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पुस्तक नक्की बघा कसे पुस्तक आहेत, काय आहेत. तुम्हाला या ठिकाणी चेक करायला काय हरकत आहे, एकदम फ्रीमध्ये बघा. बघा पुस्तकाला पानं किती आहेत आणि कसं कव्हर आहे किंवा किती किंमत आहे तुम्ही नक्कीच चेक करा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी पेपरला आणखीन त्याची हेल्प होईल. मध्ये वाक्याचा कोणता प्रकार आढळतो? तर कुणाल रोज पहाटे उठतो व अभ्यास करतो. मित्रांनो, हे काय आहे? संयुक्त वाक्य. मित्रांनो, कोणतं? संयुक्त वाक्य. बघा, दिलेल्या वाक्यामध्ये व या समुच्चयबोधक प्रधानत्व सूचक उभयने अव्ययनी 2 केवल वाक्य जोडली आहेत. संयुक्त वाक्य म्हणजे काय? प्रधान उपवाक्य प्लस प्रधान उपवाक्य. पुढचा प्रश्न मित्रांनो, जो आवडे सर्वांना तोचे आवडे देवाला हे विधान गौण वाक्याच्या कोणत्या पोट प्रकारामधलं आहे? मित्रांनो, हे विशेषण वाक्य आहे. लक्षात ठेवा, विशेषण वाक्य. आणि मित्रांनो, आपल्या सगळ्याला माहिती आहे पेपर आता बघा या ठिकाणी चालूच आहेत पहा, आणि टाईम भरपूर कमी. यासाठी आपण क्विक रिव्हिजनसाठी तुम्ही जर आता अभ्यास केलेलाच आहे, परंतु या ठिकाणी क्लास घेणं काही शक्य नाही आता. फक्त रिव्हिजनवर खूप महत्त्वाचं आहे पहा. यासाठी फक्त आपण ₹149 नोट्स उपलब्ध केल्या टी-एट भरतीसाठी. यामध्ये तुम्हाला मानसशास्त्र, मराठी व्याकरण, त्याचप्रकारे इंग्रजी व्याकरण हे जे काही क्विक रिव्हिजनसाठी विषय असतात बघा, वन लाइनरमध्ये किंवा डिटेलमध्ये, हे सगळ्या नोट्स तुम्हाला फक्त ₹149 मध्ये मिळणार आहेत. मित्रांनो, आता आपल्याकडे टाईम कमी आणि कमी टाईममध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी मार्क घेण्यासाठी आपल्याला क्विक रिव्हिजन खूप महत्त्वाची आहे. आणि मित्रांनो, ही रिव्हिजन तुम्ही नक्की करा, जेणेकरून तुमचा या ठिकाणी अभ्यास चांगला होईल. तुम्हाला काय करायचं आहे, जो काय आपला नंबर आहे 827555 8283 या नंबरला तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी ₹149 सेंड करायचे आहेत फोनपे किंवा गुगल पेला, आणि त्याच नंबरला त्याचा स्क्रीनशॉट या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. लगेच तुम्हाला या ठिकाणी नोट्स पाठवले जातील किंवा QR तुम्हाला दिसतोय तो स्कॅन करू शकता. घ्या मित्रांनो, कारण की आपल्याकडं पैसा आपण कधी कमवू शकतो, परंतु गेलेली वेळ काही कमवू शकणार नाहीत. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला हे विधान गौण वाक्याच्या कोणत्या पोट प्रकारामधलं आहे? तर हे विशेषण वाक्य आहे मित्रांनो. कोणतं आहे? विशेषण वाक्य. दिलेलं वाक्य मित्र कसं आहे बघा, मिश्र वाक्य आहे. जो आवडे सर्वांना हे काय? गौण वाक्य आहे पहा. गौण वाक्याचे विशेषणाचे कार्य करतं आणि ते प्रधान वाक्याबद्दल विशेष माहिती सांगतं. तोची आवडे देवाला हे काय? प्रधान वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, करणरूपी वाक्य म्हणजे कोणत्या प्रकारचं वाक्य? मित्रांनो, त्यालाच आपण नकारार्थी वाक्य असं म्हणतो. बरोबर? होकारार्थी वाक्य मित्रांनो करणरूपी असतं, नकारार्थी वाक्य अकरणरूपी असतं, आणि विधानावरून वाक्य बघा ओळखण्याची खूण असते पहा. आणि मित्रांनो, चॅनलवर लगेच नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की चॅनलचे व्हिडिओ खूप आपले IMP असतात बघा. अतिशय आपण मेहनतीने या ठिकाणी नोट्स काढलेले आहेत. त्याचप्रकारे मित्रांनो, त्यामुळे तुम्ही नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा, कारण की एकदा चॅनल हरवलं, YouTube फार मोठं आहे मित्रांनो, या ठिकाणी एकदा हरवलं तर काय उपयोग होणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करायची आपल्याला, आणि व्हिडिओला बघता बघता फक्त लाईकचं बटन टच करायचं. तुम्हाला काय मिळणार नाही, फक्त अंगठा टच करा लाईकच्या बटनावर. वा काय अक्षर आहे त्याचं, या उद्गारार्थी वाक्याचा अर्थ अधिक अचूकपणे विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचे आहे. त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे, हे याचं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. बरोबर? उद्गारार्थी वाक्यामध्ये वा या शब्दाचा वापर करून स्तुती व्यक्त केली आहे. विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करताना अतिशय सुंदर विशेषणाचा वापर करून या ठिकाणी भावना व्यक्त केलेली आहे. आपलं चित्र खरीखुरी वाटावी म्हणून
लिओनार्दो नाना यांनी काय केलं, नाना तऱ्हेचे प्रयोग केले. वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी मिश्र वाक्य आहे. दिलेल्या वाक्यामध्ये बघा 2 वाक्य म्हणून या उद्देशबोधक, गौणत्वसूचक, उभयनव्य अव्ययाला या ठिकाणी जोडलेलं आहे पहा. लिओनार्दोनी नाना तऱ्हेचे प्रयत्न केले. हे प्रधान वाक्य बघा आणि मिश्र वाक्य कोणतं आहे? प्रधान आणि गौण उपवाक्य हे काय बघा मिश्र वाक्य आहे. आपली चित्र खरीखुरी वाटावी हे काय बघा गौण वाक्य आहे. मिश्र वाक्यामध्ये गौण उपवाक्याचं नामविशेषण क्रियाविशेषण म्हणून वापर केला जातो. पुढचा प्रश्न मित्रांनो, शरयू वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम आली कारण तिने खूप सराव केला. वाक्याचा प्रकार मित्रांनो या ठिकाणी पहा मिश्र वाक्य कोणतं आहे? मिश्र वाक्य. दिलेलं बघा वाक्य कारांबोधक उभयनव्य अव्ययाने जोडलं आहे. प्रधान वाक्य बघा शरयू वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम आली. गौण वाक्य बघा तिने खूप सराव केला. खाली दिलेल्या वाक्यातून मिश्र वाक्य कोणतं आहे ते ओळखायचं आहे. जेव्हा पाऊस पडला तेव्हा अंगण ओलेचिंब झाले. हे मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मिश्र वाक्य आहे. बरोबर. प्रश्न क्रमांक 10 आहे. काल खूप पाऊस पडला. वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. मित्रांनो हे काय विधानार्थी वाक्य. काल खूप पाऊस पडला हे विधानार्थी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे. संध्याकाळी मी गाणे ऐकते किंवा रियाज करते. वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. मित्रांनो हे काय बघा संयुक्त वाक्य आहे. तर मित्रांनो दिलेले वाक्य किंवा विकल्पबोधक उभयने अव्ययाने जोडलेले आहे पहा. संयुक्त वाक्य म्हणजे काय? प्रधान उपवाक्य आणि प्रधान उपवाक्याचं कॉम्बिनेशन असतं. समुच्चय बोधकला एकच लक्षात ठेवायचं. आणि, व, शिवाय, अन, नि, आणखी हे शब्द आल्यास समुच्चय बोधक वाक्य तयार होतं. विकल्प सगळ्याला माहिती किंवा, वा, की, अगर, नाही तर, अथवा हे काय पहा विकल्प बोधक आहे. न्यूनत्व बोधक मित्रांनो पण, परंतु, किंतु, परिवाक्य हे न्यूनत्व बोधक आहे. आणि परिणाम बोधक म्हणून यास्तव, सबब, त्याच्यानंतर अतएव आणि तस्मात की हे परिणाम बोधक म्हणून वापरलं जातं. पुढचा प्रश्न मित्रांनो, पुढील वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तुझी परीक्षा कधी आहे? तर मित्रांनो हे प्रश्नार्थी वाक्य पहा. तुझी परीक्षा कधी आहे? प्रश्नार्थी बघा. दिलेल्या वाक्यामध्ये प्रश्नचिन्हाचा वापर केलेला आहे आणि प्रश्न विचारलेला बघा. प्रश्नार्थक क्रियाविशेषणे कोठे, कोठून, केव्हा, कसा, किती, किती वेळा, का हे काय या ठिकाणी वापरलं जातं. प्रश्न क्रमांक 13 आहे मित्रांनो, सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो किंवा मित्राबरोबर फिरावयास जातो. वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर मित्रांनो हे काय संयुक्त वाक्य. लक्षात ठेवा संयुक्त वाक्य. दिलेल्या वाक्यामध्ये 2 केवळ वाक्य किंवा विकल्पबोधक प्रधानत्व सूचक उभयनव्य अव्ययांनी जोडलेले आहेत आणि त्यातून एक संयुक्त वाक्य तयार झालेलं आहे पहा. विकल्पबोधक उभयनव्य अव्यय किंवा, वा, की, अगर, नाहीतर, अथवा हे काय आहेत विकल्पबोधक उभयनव्य अव्यय आहेत. वाक्याचा प्रकार ओळखायचा मित्रांनो, सूर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही. हे काय मित्रांनो संयुक्त वाक्य आहे. संयुक्त वाक्य आहे. बघा या ठिकाणी परंतु या न्यूनत्वबोधक प्रधानत्व सूचक उभयने अव्ययाने जोडलेलं आहे आणि एक संयुक्त वाक्य या ठिकाणी तयार केलं आहे. परंतु न्यूनत्वबोधक उभयनव्य अव्यय हे आहे पहा. न्यूनत्वबोधक उभयनव्य कोणते आहेत? पण, परंतु, किंतु, परी, बाकी हे मित्रांनो या ठिकाणी न्यूनत्वबोधक आहेत. प्रश्न क्रमांक 15 आहे मित्रांनो, जेव्हा त्याने परीक्षा दिली तेव्हा तो पास झाला. या वाक्यातलं गौण वाक्य कोणतं आहे? तर पहा जेव्हा त्याने परीक्षा दिली हे काय गौण वाक्य आहे. दिलेलं वाक्य जेव्हा तेव्हा या संकेतबोधक उभयनव्याने जोडलेलं आहे पहा. प्रधान वाक्याला प्रश्न विचारल्यास गौण वाक्य आपल्याला मिळतं. झटून अभ्यास केला की यश हमखास मिळतं. या वाक्याचा या ठिकाणी प्रकार ओळखायचा आहे. तर संयुक्त वाक्य ऑप्शन क्रमांक 2 संयुक्त वाक्य. बघा दिलेली केवळ वाक्य की अथवा विकल्पबोधक प्रधानत्व सूचक उभयनव्य अव्ययाने जोडून एकच संयुक्त वाक्य बनलेले आहे पहा. विकल्पबोधक उभयनव्य किंवा, वा, की, अगर, नाहीतर, अथवा हे विकल्पबोधक उभयनव्य अव्यय आहेत. प्रश्न क्रमांक 17 आहे. नेहमी दुसऱ्याला मदत करा. वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर मित्रांनो हे आज्ञार्थी वाक्य पहा. नेहमी दुसऱ्याला मदत करा हे काय आज्ञार्थी वाक्य आहे. नेहमी दुसऱ्याला मदत करा हे या ठिकाणी उपदेश केलेला आहे. क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद, सल्ला किंवा उपदेश, मागणी, त्याच्यानंतर अनुमोदक आज्ञेचा बोध होत असेल तर त्यास आज्ञार्थी क्रियापद असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 18 आहे. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. या वाक्याचा प्रकार कोणता आहे मित्रांनो? तो मिश्र वाक्य आहे. कोणतं आहे? मिश्र वाक्य आहे. दिलेलं वाक्य बघा जेव्हा या संकेतबोधक गौणत्व सूचक अव्ययाने जोडलेलं आहे आणि एक मिश्र वाक्य या ठिकाणी तयार झालेले आहे पहा. प्रश्न क्रमांक 19 आहे. दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे पहा. आमचे बाबा काबाड कष्ट करतात म्हणून आम्ही शिकलो. तर मित्रांनो हे संयुक्त वाक्य आहे. बरोबर.
परिणामबोधक उभयनवी अव्ययाने जोडून संयुक्त वाक्य बनलेले बघा. परिणामबोधक प्रधानत्व सूचक अव्यय म्हणून यास्तव, सबब, त्याच्यानंतर अतएव, तस्मात की हे शब्द वापरले जातात. प्रश्न क्रमांक 20 आहे मित्रांनो, मोनू आजारी पडला म्हणून तो शाळेत गेला नाही. वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त वाक्य पहा. कोणतं? संयुक्त. दिलेलं वाक्य या ठिकाणी म्हणून या परिणामबोधक उभयनवी अव्ययाने जोडून संयुक्त वाक्य बनलेलं आहे. पुढीलपैकी संकेतार्थी वाक्य कोणतं आहे? निमंत्रण दिले तर मी नक्की येईल. मुले क्रिकेट खेळतात हे मित्रांनो कोणतं आहे? विधानार्थी वाक्य आहे. मुलांना तुम्ही अभ्यास करा हे काय? आज्ञार्थी वाक्य आहे. स्वार्थी वाक्य काय बघा? फक्त या ठिकाणी काळाचा बोध होतो. आज्ञार्थीमध्ये बघा आज्ञा, विनंती, उपदेश, सल्ला, प्रार्थना, आशीर्वाद हे आज्ञार्थी असतात. बरोबर. कर्तव्य, इच्छा, योग्यता, तर्क. पुढचा प्रश्न मित्रांनो, दिलेल्या विधानापैकी विशेषण वाक्य असणारा पर्याय निवडायचा आहे. तर या ठिकाणी मित्रांनो फक्त ड या ठिकाणी बरोबर आहे. जे चकाकतं ते सारं सोनं नसतं मित्रांनो, हे या ठिकाणी बरोबर आहे पहा. आम्ही स्पर्धेमध्ये हरलो ही वार्ता खरी आहे. मित्रांनो हे नामवाक्य याच्यामध्ये करताय पहा. जो जेथे जातो तेथे तो माझी सांगती. या ठिकाणी क्रियाविशेषण किंवा रीतिदर्शक क्रियाविशेषण आहे. गुरुजी म्हणाले की एकी हेच बळ. हे काय बघा? नामवाक्य कर्म याच्यामध्ये जे चकाकते सारखे सोनं नसतं, हे विशेषण वाक्य या ठिकाणी विशेषण आलेलं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, मुलांनी थोरांचा आदर करावा या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी हे विद्यार्थी वाक्य आहे. बरोबर. दिलेल्या वाक्याच्या क्रियापदामधून कर्तव्याचा बोध होतो म्हणून हे वाक्य विद्यार्थी या प्रकारचं आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं विद्यार्थी. विद्यार्थी क्रियापद बघा मूळ धातू प्लस वाविवे प्रत्यय असेल तर या ठिकाणी विद्यार्थी क्रियापद तयार होतं पहा. प्रश्न क्रमांक 24 आहे. खालील वाक्याचा प्रकार ओळखायचा आपल्याला. आकाशात ढग जमा झाले आणि पावसाला सुरुवात झाली. मित्रांनो हे काय पहा? संयुक्त वाक्य आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला संयुक्त वाक्य आहे. बघा दोन केवळ वाक्य आणि या समुच्चयबोधक प्रधानत्व सूचक अव्ययाने जोडून संयुक्त वाक्य या ठिकाणी बनलेलं आहे. समुच्चयबोधक उभयनवी अव्यय आणि व शिवाय आणखी हे आहे. आज दुकान बंद आहे या वाक्याचा प्रकार कोणता आहे? मित्रांनो हे काय बघा? केवळ वाक्य. आज दुकान बंद हे केवळ वाक्य पहा. दिलेल्या वाक्यामध्ये बघा एकच उद्देश आणि एकच विधेय आले आहे. त्यामुळे हे शुद्ध किंवा केवळ वाक्य बघा. केवळ वाक्य किंवा शुद्ध वाक्य याला साधे वाक्यच म्हटलं जातं. केवळ वाक्यामध्ये स्वतंत्र वाक्य प्रधान असतं. केवळ वाक्य बघा सर्व काळात येतं. केवळ वाक्यामध्ये उपवाक्य येत नाही बघा. केवळ वाक्यामध्ये एकच क्रियापद असतं. जो वेगाने धावेल तोच सर्वात आधी पोहोचेल. वाक्यातील गौण वाक्य कोणतं आहे? तर जो वेगाने धावेल हेच या ठिकाणी गौण वाक्य आहे. प्रधान वाक्यास प्रश्न केल्यास गौण वाक्य आपल्याला मिळतं. जो वेगाने धावेल हे काय बघा? गौण वाक्य आहे आणि तोच आधी पोहोचेल याला प्रधान वाक्य बघा. बरोबर. कोण आधी पोहोचेल? जो वेगाने धावेल. वरील वाक्य हे केवळ वाक्याचं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा. तानाजी लढत होता आणि तो पडला. हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? तर मित्रांनो हे संयुक्त वाक्य मित्रांनो. लक्षात ठेवा संयुक्त. बघा या वाक्यामध्ये आणि या समुच्चयबोधक प्रधानत्व सूचक उभयनवी अव्ययाने जोडून एक संयुक्त वाक्य बनलेले पहा. केवळ वाक्य बघा तानाजी लढत असताना पडला. शेतात पीक दिसताच शेतकरी आनंदाने नाचू लागला. या वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर मित्रांनो हे केवळ वाक्य. लक्षात ठेवायचं आहे केवळ वाक्य आहे. दिलेल्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय. त्यामुळे मित्रांनो हे केवळ वाक्य बघा. मिश्र वाक्य बघा. शेतात पीक दिसले तेव्हा शेतकरी आनंदाने नाचू लागला. संयुक्त वाक्य शेतात पीक दिसले म्हणून शेतकरी आनंदाने लागला. प्रश्न क्रमांक 29 आहे. आरती सुरू झाली आणि घंटानाद सुरू झाला. या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. मित्रांनो हे काय? संयुक्त वाक्य. ऑप्शन क्रमांक 1 संयुक्त वाक्य. दिलेल्या वाक्यामध्ये आणि या समुच्चयबोधक प्रधानत्व सूचक उभयनवी अव्ययाचा वापर करून दोन केवळ वाक्य जोडून एक संयुक्त वाक्य बनवलं आहे. केवळ वाक्य बघा. आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला. हे केवळ वाक्य आहे. संकेतार्थी वाक्य बघा. जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला. बरोबर. मिश्र वाक्य. आरती सुरू झाली की घंटानाद सुरू झाला. पुढचे बघा. प्रश्न क्रमांक 30 आहे. तुला गाणे गाता येतं का? हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? मित्रांनो हे प्रश्नार्थी वाक्य. कोणतं आहे? प्रश्नार्थी वाक्य बघा. प्रश्न क्रमांक 31 आहे. खाली दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. आमचे बाबा काबड कष्ट करतात म्हणून आम्ही शिकलो. मित्रांनो हे संयुक्त वाक्य आहे. विद्यार्थ्यांनो खाली बसा. वाक्याचा प्रकार कोणता आहे? मित्रांनो हे आज्ञार्थी वाक्य आहे. दिलेल्या वाक्यामध्ये बसा या क्रियापदावरून आज्ञेचा बोध होतो म्हणून हे आज्ञार्थी वाक्य आहे बघा. आज्ञार्थी वाक्य
क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, विनंती, उपदेश, सल्ला, प्रार्थना, आशीर्वाद या ठिकाणी इतर अर्थ व्यक्त होतो. नेक्स्ट आहे बघा, वाई दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे या वाक्याचा प्रकार कोणता आहे? मित्रांनो, हे काय विधानार्थी वाक्य आहे. बरोबर. दिलेल्या वाक्यामध्ये केवळ विधान केलंय म्हणून हे बघा विधानार्थी वाक्य आहे. विधानार्थी वाक्य हे बघा होकारार्थी किंवा नकारार्थी दोन्ही असू शकतात. विधानार्थी वाक्य सर्व काळे आणि सर्व अर्थी असतात. विधानार्थी वाक्याच्या शेवटी बघा फुल स्टॉप येतो किंवा पूर्णविराम येतो. 2 किंवा अधिक केवळ वाक्य प्रधानत्व सूचक उभयाने जोडल्यास त्याला कोणतं वाक्य म्हणतात? त्याला संयुक्त वाक्य असं म्हणतात मित्रांनो. कोणतं? संयुक्त वाक्य. पुढीलपैकी कोणत्या मिश्र वाक्यामध्ये संकेतबोधक उभयनवी अव्यय आहे? त्याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, उद्या सुट्टी मिळाली तर मी तुझ्या घरी येईल. हे काय बघा या ठिकाणी संकेतबोधक आहे पहा. बरोबर. प्रश्न क्रमांक 37 आहे. वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. ते विद्यार्थी दशेतले दिवस आठवले की मजा येते. मित्रांनो, हे मिश्र वाक्य आहे. दिलेल्या वाक्यामध्ये 2 केवळ वाक्य या स्वरूपबोधक गौणत्वसूचक उभयनवी अव्ययाने जोडून एक मिश्र वाक्य तयार झाले पहा. गौणत्वसूचक उभयनवी अव्ययाचे प्रकार स्वरूपबोधक, कारणबोधक, उद्देशबोधक आणि संकेतबोधक. तू केव्हा परत येणार आहेस या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. मित्रांनो, हे काय बघा प्रश्नार्थक वाक्य आहे. दिलेल्या वाक्यामध्ये प्रश्न केला आहे त्यामुळे प्रश्नार्थक वाक्य झाले. शेवटी या ठिकाणी प्रश्नचिन्हाचा वापर केलेला पहा. जर मेहनत घेतली तर तुम्ही पोलीस व्हाल. हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? हे संकेतार्थी वाक्य आहे मित्रांनो. कसं आहे? संकेतार्थी. दिलेले वाक्य जर तर या उभयनवी अव्ययाने जोडलेलं असेल तर हे संकेतार्थी असतं पहा. वाक्यातील क्रियापदावरून संकेताचा अर्थ निघतो म्हणून हे संकेतार्थी वाक्य आहे. शाळा सुरू झाल्या तेव्हा मुलं आनंदाने नाचू लागली या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर मित्रांनो, हे काय पहा मिश्र वाक्य. लक्षात ठेवा मिश्र वाक्य पहा. वाटेत मोटार नादुरुस्त झाली म्हणून मला यावेळेस उशीर झाला या वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर परिणामबोधक आहे मित्रांनो. बरोबर. परिणामबोधक. दिलेल्या वाक्यामध्ये बघा 2 केवळ वाक्य परिणामबोधक उभयनवी अव्ययाने जोडून एक संयुक्त वाक्य बनलेलं आहे. जे चकाकतं ते सोनं नसतं. खालीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तर मित्रांनो, हे मिश्र वाक्य आहे. कोणतं? मिश्र वाक्य. दिलेल्या वाक्यामध्ये बघा हे जे ते हे संकेतबोधक गौणत्वसूचक उभयनवी अव्ययाने जोडलेले आहे म्हणून हे पहा मिश्र वाक्य आहे बघा. प्रश्न क्रमांक 44 आहे. वारा सुटला. काय प्रश्न आहे पहा. वारा सुटला आणि पाऊस गेला या वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर मित्रांनो, संयुक्त वाक्य. लक्षात ठेवा संयुक्त वाक्य. दिलेलं वाक्य बघा आणि या समुच्चय बोधक प्रधानत्व सूचक उभयनवी अव्ययाने जोडलेलं आहे म्हणून मित्रांनो हे वाक्य संयुक्त आहे पहा. आमचे शरीर सुदृढ व्हावे आम्ही योगासने करतो या वाक्याचं मिश्र वाक्य करण्यासाठी कोणता अवयव वापरावा लागेल? तर आपल्या तोंडामधून निघतात बघा आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. बरोबर आहे की नाही? म्हणून उद्देशबोधक गौणत्वसूचक उभयनवी या ठिकाणी योग्य वापर आपल्याला पाहायला मिळतो. प्रश्न क्रमांक 46 आहे. केवढा मोठा धबधबा हा वाक्याचा प्रकार कोणता आहे? उद्गारार्थी. कारण शेवटी उद्गारवाचक चिन्ह आलेले पहा. केवढा मोठा धबधबा हा हे उद्गारार्थी वाक्य आहे. उद्गारार्थी वाक्य ज्या वाक्यामध्ये भावनेचा उद्गार काढलेला असतो त्याला उद्गारार्थी वाक्य म्हणतात. अशा वाक्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह आपल्याला पाहावयास मिळतं. तानाजी लढता लढता मेला हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? तर मित्रांनो, हे केवळ वाक्य आहे. कोणतं आहे? केवळ वाक्य. नेहमी दुसऱ्याला मदत करा वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर मित्रांनो, हे काय बघा आज्ञार्थी वाक्य आहे. समजलं? नेहमी दुसऱ्याला मदत करा हे आज्ञार्थी किंवा उपदेशक वाक्य आहे. आज्ञार्थी वाक्य बघा वाक्यातील क्रियापदाचा अर्थावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश या गोष्टीचा बोध होत असेल तर त्याला आज्ञार्थी वाक्य असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे पहा. सकाळ होताच महेश कार्यालयाकडे परतला या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. मित्रांनो, हे काय बघा केवळ वाक्य. लक्षात ठेवायचं आहे केवळ वाक्य. दिलेल्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय आहे त्यामुळे बघा केवळ वाक्य असतं. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 50 आहे. आज सण आहे पण खिशात पैसे नाही या वाक्यात कोणता प्रकार आहे? मित्रांनो, हे संयुक्त वाक्य. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आपण कव्हर केला आहे. 2 किंवा अधिक केवळ वाक्य प्रधानत्व सूचक बोधक उभयनवी अव्ययाने जोडले असता एक वाक्य तयार होतं त्याला संयुक्त वाक्य म्हणतात. दिलेलं वाक्य मित्रांनो पण या न्यूनत्व बोधक उभयनवी अव्ययाने या ठिकाणी जोडलेलं आहे.
प्रश्न क्रमांक 51 आहे, संयुक्त वाक्य असलेला पर्याय निवडायचा आहे. तर बघा, मी रोज पहाटे उठतो आणि तासभर शाळेचा अभ्यास करतो. हे या ठिकाणी संयुक्त वाक्य आहे पहा. 2 किंवा अधिक केवळ वाक्य प्रधानत्व सूचक बोधक उभयनवी अव्यने जोडले असता एक जोड वाक्य तयार होतं, त्याला संयुक्त वाक्य म्हणतात. मी रोज पहाटे उठतो आणि तासभर शाळेचा अभ्यास करतो. समुच्चय बोधक अव्यय मित्रांनो या ठिकाणी व. प्रश्न क्रमांक 52 आहे, जेव्हा त्याने परीक्षा दिली तेव्हा तो पास झाला. या वाक्यामध्ये गौण वाक्य ओळखायचं आहे. तर बघा, जेव्हा त्याने परीक्षा दिली हे या ठिकाणी गौण वाक्य पहा. बरोबर. दिलेले वाक्य संकेत बोधक उभयनवी अव्ययाने जोडले आहे. जेव्हा त्याने परीक्षा दिली हे काय मित्रांनो गौण वाक्य आहे आणि तेव्हा तो पास झाला हे प्रधान वाक्य. बघा, प्रधान वाक्याला प्रश्न केल्यास गौण वाक्य मिळते आणि तो केव्हा पास झाला हे प्रश्न केला आपण त्याला. वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे पहा, जो मेहनत करेल तोच यशस्वी होईल. तर बघा, या ठिकाणी मिश्र वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 1 मिश्र वाक्य आहे. बघा, जो या संकेतबोधक गौणत्वसूचक उभयनव्याने जोडलेले पहा. मिश्र वाक्य काय असतं, गौणत्वसूचक उभयनव्याने जोडलं जातं. मी पोलीस व्हावे म्हणून मी मेहनत घेतो. या वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, हे काय उद्देशबोधक मिश्र वाक्य आहे. उद्देशबोधक मिश्र वाक्य. पुढचं आहे बघा, मधु पुस्तक वाचतो. या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. मित्रांनो, हे केवळ वाक्य आहे. कोणतंही केवळ वाक्य. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 57 आहे. गुरुजी म्हणाले की मुलांना नेहमी खरे बोलावे. या उदाहरणामधील गौण वाक्याचं कार्य कोणतं आहे? तर मित्रांनो, कर्म या ठिकाणी याचं उत्तर आहे. दिलेल्या वाक्यामधील गुरुजी म्हणाले हे प्रधान वाक्य आहे. मुलांनी नेहमी खरे बोलावे हे गौण वाक्य आहे. बघा, गुरुजी म्हणाले यातील म्हणाले या क्रियापदाचं कर्म कोणतं? तर मुलांनी नेहमी खरे बोलावे हे गौण वाक्य कर्माच्या जागी आले, म्हणजेच गौण वाक्य या कर्माचं कार्य करतं. पुढील वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. रस्ता चुकला की दुप्पट चालावे लागते. मिश्र वाक्य मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2. दिलेले वाक्य मित्रांनो, की या स्वरूपबोधक गौणत्वसूचक उभयनव्याने जोडलेले पहा. प्रश्न क्रमांक 59 आहे. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. गुरुजी म्हणाले की नियमितपणे शाळेत यावे. मित्रांनो, हे काय बघा, मिश्र वाक्य. बरोबर. दिलेले वाक्य की या स्वरूपबोधक गौणत्वसूचक उभयनव्याने जोडलेले पहा. प्रश्न क्रमांक 60 आहे. चोर तो चोर आणि वर शिजोर या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. अतिशय महत्त्वाचा मित्रांनो हा टॉपिक आपण कव्हर केलेला आहे. चोर तो चोर आणि वर शिजोर. मित्रांनो, 60 प्रश्न पाहिले म्हणले तुम्ही अतिशय आपल्या करिअरबद्दल या ठिकाणी जागरूक आहात. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल हार्दिक स्वागत. जाता जाता मित्रांनो, 149 रुपयाच्या ज्या काही PDF आहेत, जे काही नोट्स आहेत बघा क्विक रिव्हिजनसाठी, त्या नोट्स तुम्ही अवश्य घ्या मित्रांनो. अतिशय महत्त्वाच्या नोट्स आपण या कव्हर केलेल्या आहेत. जाता जाता तुम्हाला नक्कीच मार्क देऊन जाणार आहेत. पैशाकडे बघू नका. 149 रुपये आपण कुठं पण खर्च करतो. आपण बघा या ठिकाणी आता क्लास करायला सुद्धा टाईम नाही. क्विक रिव्हिजन खूप महत्त्वाची. रिव्हिजन असल्याशिवाय आपण पेपर देऊ शकत नाही. तर मग रिव्हिजनसाठी बघा ह्या नोट्स खूप उपयुक्त असणार आहेत. लवकरात लवकर जो काही नंबर दिलेला आहे पहा, त्या नंबरला 149 रुपये सेंड करा आणि लगेच तुम्हाला या नोट्स तुमच्याच व्हॉट्सअपला मी पाठवून देईल.